नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, ज्या वयामध्ये आशीर्वाद देण्यासाठी हात उंचावले गेले पाहिजेत, त्या वयात शाप देण्यासाठी तोंड उघडलं जातं. याला तुम्ही काय म्हणणार? मी तर याला दैवदुर्विलास असं नाव देतो. कारण अशी वेळ कोणावरही येऊ नये. एक वय झालं माणसाचं, की मग त्याच्या मुखातून हातातून फक्त आशीर्वादच निघाले पाहिजेत. पण त्याच्यावर अशी परिस्थिती आली की त्यांनी शाप देण्यासाठी तोंड उघडलं, तर त्या व्यक्तीच्या नशिबाबद्दल आपल्याला खरंच आश्चर्य वाटतं. मंडळी, तीच अवस्था सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, जे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आलेली. या वयात खर तर शरद पवारांनी स्वतःहून अगदी हुकमाने निवृत्त व्हायला पाहिजे. पण पवार साहेब काही राजकारणातून निवृत्त झाले नाहीत आणि त्यांना स्वतःला एक वेगळं आणि अकल्पित असं सगळं बघावं लागतंय. या वयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, जो पक्ष शरद पवार यांनी स्थापन केला, तो पक्ष फुटलेला आहे. आणि तो राष्ट्रवादी पक्ष आता स्वतःकडे राहील की न राहील अशी चिंता त्यांना आहे. पण त्याही पेक्षा ज्या मुलीसाठी आपण आयुष्यभर इतके कष्ट उपसले, इतक्या लांड्या केल्या, आज तिचं भवितव्य काय ही चिंता शरद पवारांना आहे. आणि मग या चिंतेतूनच शरद पवार यांनी आपले पुतणे, जे सुमारे 30 ते 40 वर्ष पवारांसोबत राहिले, त्यांचा हात पकडून राजकारणात आले, त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या सोबत राहिले, त्या पुतण्याला आशीर्वाद देण्याऐवजी शाप देण्याची वेळ आज पवारांवर आलेली. मंडळी, काल शरद पवार यांनी अकोला येथे बोलताना सांगितलं की अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे आणि ते प्रत्यक्षात घडणार नाही. खरं म्हणजे अजित पवार हे एक तरुण नेते आहेत. जे आज जरी ते 60 वर्षाचे असले तरी ते तरुण आहेत असं आपण म्हणू. आणि अशा तरुणाला तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, माझे आशीर्वाद तुझ्या मागे आहेत, असं खरं म्हणजे शरद पवार यांनी म्हणायला पाहिजे होतं. पण तेच शरद पवार, अजित पवार हे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत, ते त्यांचं स्वप्नच राहील, ते प्रत्यक्षात घडणार नाही, असा शाप देते झाले. ही वेळ मित्रांनो अजित पवारांवर आली आहे असं नाहीये, किंवा अजित पवार हे या शापाचे बळी ठरले असंही मी म्हणणार नाही. तर हा श्राप शरद पवारांना का द्यावा लागला, याचीच सगळ्यात चिंता आहे मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात एक काळ अनभिज्ञ असं साम्राज्य शरद पवार यांनी उभं केलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येक दिशा ही पवारांवर ठरवली जायची. अर्थात ते खरं खोटं या वादात मी नाही शिरत, पण जनरलपणे जे म्हटलं जातं त्यावरून मी म्हणतोय, शरद पवार केवळ त्यांचा स्वतःचा पक्ष नाही तर इतर पक्षही कंट्रोल करतात, त्यावर नियंत्रण ठेवून असतात असं सांगितलं जायचं. राजकारणामध्ये आलेल्या प्रत्येक तरुणीला जर भविष्यात कोण व्हायचंय असं विचारलं गेलं, म्हणजे हा काळ अर्थातच 80-90च्या दशकातला आहे, आताचा नाही, हेही मी स्पष्ट करतो, तर ते सांगायचे की आम्हाला शरद पवार व्हायचं. म्हणजे राजकारणात शरद पवार हे आयकॉन ठरलेले होते. आणि अशा एका चांगल्या स्थितीत असलेला हा राजकीय नेता जेव्हा कारकिर्दीच्या अच्युत शिखरावर होता, तेव्हा सन्मानाने निवृत्त झाला असता तर आजही शरद पवार या नावाची आप इब्रत राहिली असती. पण मित्रांनो, पवारांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. ज्या वयामध्ये तरुणांना मार्गदर्शन करायचं,
आपण पितामह भीष्माची भूमिका घ्यायची, त्याच वयात शरद पवार हे अर्जुनासारखे रणांगणात लढत राहिले. आणि मग त्यांच्या सोबत जी मंडळी होती अगदी शरद पवारांसारखी, त्यांनाही असं वाटू लागलं की आपली अवस्था ही चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यू सारखी झाली. आणि हे चक्रव्यूह दुसरं तिसरं कोणी नाही तर अर्थातच शरद पवारांनी म्हणजे पितामह भीष्म यांनीच रचलेलं आहे. आणि हे जेव्हा या तरुण नेत्यांना कळलं, तेव्हा त्यांनी ते चक्रव्यूह भेदायला सुरुवात केली मित्रांनो. हे चक्रव्यूह भेदता भेदता एक स्थिती अशी आली की शरद पवार यांच्याच अस्तित्वाला एक मोठा धोका निर्माण झाला. अर्थात त्यासाठी अजितदादा किंवा त्यांच्या सोबत जे सहकारी, जे पूर्वी शरद पवारांचे सहकारी होते, शरद पवारांना गुरु मानायचे, आजही गुरु मानतात, ते सगळे शरद पवारांच्या विरोधात उभे टाकले. कारण त्यांना कळत होतं की पवार साहेब आम्हाला चक्रव्यूहात ढकलून स्वतः मात्र लेखीसाठी मार्ग प्रशस्त करतायत. आणि हे जेव्हा त्यांना कळलं, त्यावेळेस त्यांनी बंड केलं. त्यांनी चक्रव्यूह भेदलं नाही तर पवारांना भेदण्याचीच रणनीती आखली. आणि आज पवार हे नखशिकांत भेदून गेलेले आहेत. ते भेदलेले आहेत आणि ते सगळं त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या बॉडी लँग्वेज मध्ये स्पष्ट दिसतंय. अजितदादांनी वेगळ्या राष्ट्रवादीचा दावा केला. अगदी निवडणूक आयोगात हे प्रकरण गेलं आणि आता निवडणूक आयोग देखील अजितदादांच्या बाजूने निकाल देईल असं तज्ज्ञांचं मत आहे. म्हणजे ज्याच्यासाठी खस्ता खाल्ल्या तो राजकीय पक्षच हातात राहिला नाही, सहकारी हातात राहिला नाही, उलट त्यांनीच आपल्याला भेटलं. अशा वेळेस आपलं तर वय झालं, आपण अजून किती वर्ष राजकारणात लुडबुड करणार, पण जिच्यासाठी हे सगळं केलं त्या सुप्रिया सुळे यांच्या तरी हाती काय उरणार, हा विचार पवारांना उद्विग्न करत होता आणि आजही करतोय. आणि अशा वेळेस मग आपले सहकारी, आपले सवंगडी, आपला बोट धरून राजकारणात आलेला आपला पुतण्या याला आगे बढो असं सांगण्याच्या ऐवजी, असा आशीर्वाद देण्याऐवजी मित्रांनो शरद पवार त्यांना शाप देते झाले. अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार नाही, ते त्यांचं स्वप्नच राहील, प्रत्यक्षात ते घडणार नाही, इथपर्यंत शरद पवार जाहीररित्या बोलून झाले. पण मित्रांनो हे राजकारण आहे आणि पवार साहेबही जाणतात की हे राजकारण आहे. राजकारणात अशक्य काही नसतं. उद्या अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात. किंबहुना असं म्हटलं जातं की शरद पवार जे बोलतात त्याच्या बरोबर नेमकं उलट घडतं. आणि आता शरद पवार म्हणाले आहेत की अजित पवार मुख्यमंत्री होणं हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात येणार नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की पवार जे बोलतात ते होत नाही आणि पवार जे बोलत नाही तेच होतं. अजित पवारांचं भवितव्य उज्ज्वल आहे. पुन्हा त्यांच्याकडे वय आहे आणि योग्य वेळी योग्य पाऊल टाकणं हे अजित पवारांचं एक धाडस आहे म्हणून, किंवा हा त्यांचा गुणधर्म आहे. त्यांनी योग्य वेळी योग्य पाऊल टाकलं. अजित पवारांनी राजकारण शरद पवार यांच्याकडून घेतलं असेल, राजकारण शिकले असतील, पण पलटी मारणं अजित पवारांनी कधीच पवारांकडून घेतलं नाही. अजित पवार बोलतात, खरं बोलतात, कधी कधी अर्धसत्य बोलतात, पण खोटं बोलणं हे मी तरी अद्याप बघितलेलं नाहीये. आणि तो गुण विशेष त्यांच्यात आहे, तो त्यांना कदाचित मुख्यमंत्री पदापर्यंत नेऊ शकेल. प्रश्न तो नाहीये मित्र. प्रश्न हा आहे की पितामह भीष्म जर्जर होऊन पडलेले आहेत. महाभारतातले पितामह
पांडवांना आशीर्वाद देत होते. इथे शाप निघतात आणि हे राजकारण आहे मित्रांनो. खूप क्रूर असतं. जे आतापर्यंत शरद पवारांनी केलं, आज त्यांना ते भोगावं लागतं. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.